नमस्कार. आपण पाहत आहात गाळीव इतिहास. मी आहे प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम. आजचा आपला विषय आहे खसखस. खायला परवानगी आहे, पण पिकवायला बंदी आहे किंवा त्याला परवानगी घ्यावी लागते. दिवाळी आले की आपल्याला माहीत आहे की खसखस त्या ठिकाणी आवर्जून आपण घेतली जाते. मात्र त्याचबरोबर रोज आपण एकमेकाला चर्चा करत असताना हा शब्द प्रयोग जरूर वापरतो, तुझी खसखस पिकली का? तर नेमका या खसखशीचा इतिहास काय नेमका? आणि जर शेतात खसखस पिकवली तर तुम्हाला अटक सुद्धा होऊ शकते. म्हणजे हा संपूर्ण इतिहास अगदी थोड्या वेळात आपल्यासोबत राहा यासाठी. आणि जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. आता खसखस, ज्याला आपण पॉपी सीड्स म्हटलं जातं, तर ही खसखस पिकते कशी हे पाहिल्यानंतर आपल्याला आश्चर्य वाटायला लागेल. खसखस ही आपूच्या झाडापासून पिकते हे प्रथमतः आपल्याला शॉक बसेल. या आपूच्या झाडापासून खसखस पिकते. आता याच्याकरता खसखस खायला परवानगी आहे. म्हणजे खसखशीचे फायदे तोटे जर बघितले आपण की 1,14,000च्या पुढचा त्याचा टनाचा भाव आहे. त्वचा उजळते, पचनक्रिया वाढते, खास करून थंडीमध्ये त्याला खाल्ले म्हणजे जास्त आपल्याला ते उपयोगी ठरते. म्हणून त्यामुळं खास करून आपण अनारस वगैरे जो बनवतो तर तो खसखशीशिवाय बनतच नाही आहे. म्हणजे असं त्याचे जे काही फायदे असतील ते भाग आहेच. तर खसखस आपल्याला दुकानामध्ये सहज उपलब्ध होते. मात्र हे पिकवायला बंदी आहे हे आपण ज्यावेळेस पाहतो तर त्यावेळेला मग पिकते कुठं हाही प्रश्न आपल्या समोर पडेल. तर त्याच्याकरता या जगाचा विचार केला तर जगाचं सोडून देऊ आपण. खसखशीचा विचार केला तर खसखस 2 रंगामध्ये आपल्याला मिळते. भारतात पिकणारी खसखस जी असेल तर ती पांढऱ्या रंगाची आहे आणि परदेशातून जी खसखस येते तर ती आहे काळ्या रंगाची. खास करून झेक प्रजासत्ताक आहे खसखशीच्या उत्पन्नात जगात पहिला आहे. मात्र अफगाणिस्तानमध्ये सुद्धा खसखस मोठ्या प्रमाणात निघते. मात्र जगाच्या पाठीवर जे ठरवून दिलेली जी काही नियमावली असते तर त्याच्यामध्ये एक 10-15 देश आहेत अधिकृत पिकवणारे. तर त्यामध्ये भारत सुद्धा आहे. म्हणजेच खसखस पिकवणं साहजिकच, आपू पिकवणं हे सुद्धा आपल्या जे समाज याच्यासाठी समाजासाठी किंवा औषधी म्हणून आपू सुद्धा गरजेचीच असते. तर त्याच्याकरता आपू पिकवणे सुद्धा महत्त्वाचे आहे. मात्र त्याला परवानगी लागते. मग आता भारताचा विचार करून पुढं आपण टप्प्याटप्प्याने जाता येईल. तर त्याच्याकरता भारतामध्ये खसखस अधिकृतपणे पिकवली जाते. तर त्याकरता आपल्याला CBN म्हणजे सेंट्रल ब्युरो ऑफ नार्कोटिक्सची परवानगी घ्यावी लागते. तरीसुद्धा ही परवानगी कुठल्याही राज्याला मिळत नाही आहे. त्याच्याकरता सुद्धा भारत सरकारनं 3 राज्याची निवड केली आहे खसखस पिकवण्याकरता, म्हणजेच आफू पिकवण्याकरता म्हणायचं जाता. तर त्या 3 राज्याचा आपण ज्यावेळेस उल्लेख करतो तर त्याच्यामध्ये मध्य प्रदेश आहे, उत्तर प्रदेश आहे, राजस्थान आहे. तर याच्यामधले मंदसूर जिल्हा असेल मध्य प्रदेशमधला, राजस्थानमधला चित्तोडगड आणि झालावाड जिल्हा असेल. या 2-3 जिल्ह्यामध्ये जवळपास 80 ते 99% उत्पादन इथंच होतं. आता ही परवानगी घेतली आपण, ठीक आहे. मग आता ह्याची लागवडीचा ज्यावेळेस आपण विचार करतो तर त्यावेळेला प्रत्यक्षपणे जे अधिकारी असतात CBNचे, तर ते जिथं हे लागवडीचं क्षेत्र ठरलेलं आहे तर त्याची अधिकृतपणे पाहणी करतात. त्याच्या अगोदर नोंदणी त्या ठिकाणी करावी लागते. जवळपास या वर्षीचा आपण विचार केला तर 1,21,000 शेतकऱ्यांनी याच्याकरता नोंदणी केलेली आहे. त्याचं ठराविक क्षेत्र सुद्धा ठरलं आहे. एक माणूस 100 एकर लागतो असं अजिबात नाही आहे. त्या 3 जिल्ह्या आपल्या 3 राज्यामध्ये काही क्षेत्र त्यांनी निवडलेले आहे. त्याला वाळू मिश्रित जमीन लागते, हवामान तशा प्रकारचं पोषक लागतं, जमीन पाण्याचा निचरा होणारी असावी, हे सर्व ठीक आहे. त्याच्यानंतर म्हणजे ज्यावेळेस आपल्याला ही शेतकरी बांधावर आपलं अधिकारी बांधावर येतात, तुमचं क्षेत्रफळ किंवा क्षेत्र असेल त्याची मोजणी करतात आणि मग तुम्हाला परवानगी मिळते. तर त्याच्याकरता जे रोप दिलं जातं अधिकृतपणे तर पॅफ्युअर सोमनिफेरम, ओरिएंटल सोमनिफेरम, कॅलिफोर्निया सोमनिफेरम आणि न्युडिकोल सोमनिफेरम हे जे काही बी असेल तर ते बी त्या ठिकाणी आपल्याला अधिकृतपणे त्याचा पुरवठा जिथं लागवड करायची तिथं केला जातो. हे साधारणतः 3-3.5 महिन्याचं पीक आहे. म्हणजेच आफूचं पीक म्हणा. आता खसखस सोडून द्या, पुन्हा आपल्याला खसखस कशी पिकते ते मी सांगेन. तर ते आफू लागवड जी करायची आपल्याला तर ते ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये त्याची लागवड होते. त्याच्याकरता कांदे आणि आपूची जी बी असतात, पॉपी सीड्स म्हणा त्याला, एकत्रितपणे विस्कटून टाकली जाते त्या परिसरामध्ये जिथं आपल्याला हे करायचं आहे, उत्पादन घ्यायचं आहे. तर ते घेतल्यानंतर त्या असणाऱ्या आपूच्या बियाला फेब्रुवारी-मार्चमध्ये पहिल्यांदा पांढरी किंवा काही भागामध्ये असेल पिवळी आणि निळी फुलं, म्हणजे जसं त्याचं ही असेल तर जात असेल तशी फुलं येतात. आणि फुलं आल्यानंतर
आता आपल्याला आणखी एक महत्त्वाचं माहीत असलं पाहिजे की कांद्याचं बी किंवा कांद्याचा जर आपण जिथं आपण बी काढतो ते कांदा आणि खसखस किंवा अफू दिसायला सारखेच दिसतात. मात्र कांद्याचं जे काही फुल आहे तर ते सुट्टं असतं पांढरं शुभ्र, आणि हे मात्र बोंड जर आलं तर पूर्ण अख्खं बोंड येतं, ते भरीव असतं. तर त्याच्यानुसार फेब्रुवारी मार्चमध्ये ज्यावेळेला ते जे फूल असेल ते फूल हे झाल्यानंतर त्याचं एक बोंड तयार होतं, अख्खं बोंड तयार होतं, आणि बोंड तयार झाल्यानंतर त्याची परिपक्वता होते, आणि मग त्यावेळेला आपण पाहिलं की त्याला काढणीचा हंगाम सुरुवात होतो. आता हा काढणीचा हंगाम सुरू होण्यापूर्वी पुन्हा एकदा शेतकरी त्याची आपलं अधिकारी पाहणी करतात. मधून तर पाहणी आहे, मात्र तुम्हाला कुठल्याही सरकारी परवानगीशिवाय त्याला हात लावता येत नाही. मग अधिकारी आल्यानंतर तुम्हाला परवानगी देतात. तर आफू कशी काढली जाते पहिल्यांदा आपण पाहूया. तर आफू काढण्याकरता जे बोंड आहे ते बोंड पूर्णपणे तयार झालं की त्याला उभ्या आणि आडव्या ज्या त्या ठराविक जे काय त्याचा हत्यार आहे त्याचा चिरा मारतात. अशा त्या बोंडाला चिरा मारल्यानंतर 1 ते 1.5 दिवसानंतर त्यातून जो द्रव बाहेर येतो त्याला अगदीच खरडून बाजूला काढला जातो, ते म्हणजेच आफू आहे. आणि त्यानंतर बोंड ज्या वेळेला वाळतं तर त्यावेळेला त्या बोंडातून पांढरे शुभ्र दाणेदार ज्वारीसारखे जे काही बी बाहेर पडतात त्याला खसखस म्हणायचं. म्हणजे त्या असणाऱ्या खसखशीमध्ये आफूचा कुठलाही अंश नसतो, मात्र काही अंश राहत असतो जर प्रक्रिया नाही केली तर. म्हणून तुम्ही खसखस जर खाल्ली, जर प्रक्रिया न केलेली, तर तुम्हाला आपूचा अंश लागून तुम्ही वेड्यासारखा हसायला लागाल. म्हणून तिथं कदाचित शब्द आला असावा, तुझी खसखस पिकली का? कारण ते आपूच्या झाडावर येणारं जे काही फळ आहे किंवा बी आहे म्हणजे ते म्हणजे खसखस आहे. तर अशा रीतीनं ज्यावेळेला ही आफू तिथून कच्च्या स्वरूपात काढली जाते, तर ती कच्च्या स्वरूपात काढल्यानंतर त्याच्यावर प्रक्रिया करण्याकरता सुद्धा भारतामध्ये 2च कारखाने त्या ठिकाणी आहेत. तर ते आहे उत्तर प्रदेशमधल्या गाझीपूरमध्ये आहे आणि मध्य प्रदेशमधल्या नीमच या ठिकाणी ह्याचे 2 कारखाने. मग तिथं पाठवली जाते आणि त्याच्यावर जी काही प्रक्रिया असेल व्यवस्थितपणे करून आता ते जी काही जे हे असेल आपूचं, तर ती खुल्या मार्केटमध्ये विकायला बंदी आहे. मात्र ती काही बोंड काढल्यानंतर जी खसखस आली ती मात्र शेतकरी विकू शकतो. आता हे विकत असताना शेतकऱ्याला एका एकरामध्ये जर आपण बघितलं तर 400-500 किलो 400 ते 500 किलोच फक्त खसखस मिळते आणि 25 किलो आफू मिळते. आता आपल्याला वाटेल की बा आफू जर 25 किलो मिळत असेल तर आफूचा भाव काय? कारण आपण बघितलं ब्लॅकमध्ये जर आफू विकायची झाली तर 1 लाख रुपये ब्लॅकनं 1 लाख रुपये किलो आहे. मात्र शेतकऱ्याला 3,500 ते 5,000 रुपयेच भाव त्या ठिकाणी किलोचा मिळतो. खसखशीचा भाव वेगळा आहे. मात्र जेणेकरून 3 ते 3.5 महिन्याच्या पिकाला शेतकऱ्याला लाख रुपयाचा तर निश्चितच फायदा होतो. म्हणजे ही शेती फायद्याची आहे. आता या 2 कारखान्यामध्ये जे आफू निर्मिती होते तर त्या आफूचे सुद्धा प्रकार त्याला ब्रँड दिलेला आहे. म्हणजे तो ब्रँड कुठला आहे? जवाहरलाल कृषी विद्यापीठ जबलपूर यांनी विकसित केलेले आफूचं वाण किंवा आफू, तर तो ब्रँड कुठला असेल तर तो आहे जवाहर आफू. त्याला आपण JS16 म्हटलं तर जवाहर आफू 539, त्याला JS 539 आणि 540 असे 3 आफूचे ब्रँड आहेत. आता त्यानंतर ज्यावेळेस आपण पाहिलं की ही जी प्रतवारीनुसारच भाव मिळणार आहे. आता आफू का पिकवायची हा घटक ज्यावेळेस आपण घेतो, मी सुरुवातीला सांगितलं होतं की आफू पिकवणं गरजेचं आहे देशासाठी. कारण का? या आफूपासून आपल्याला मॉर्फिन, कोडीन आणि थेबेन असे 3 घटक त्या ठिकाणी मादक मिळतात. आपल्याला माहीत असलं पाहिजे की जे मॉर्फिन नावाचं आफूपासून मिळणारा जे घटक आहे तर ते कर्करोगाच्या जीवघेण्या वेदना ज्या असतात त्या कमी करण्यासाठी मॉर्फिन सारखं दुसरं औषध नाही, आणि म्हणून आफू याच्यामध्ये मिळणारा हा मोठा घटक आहे. म्हणजेच जगातल्या कर्करोगांसाठी हे वरदान आहे आफू, हे सुद्धा आपल्याला पाहता येईल. दुसरं आहे कोडीन, जे खोकल्यावर त्या ठिकाणी लागतं. तर अशा रीतीनं एकंदर हे जे काही आफूचं जे उत्पादन असेल त्या आफूच्या उत्पादनामध्ये जर त्याचा जर पातळ द्रव काढला तर त्याच्यापासून आफू मिळते, आणि त्यातलं जे वाळल्यानंतर जे बोंड असेल आफूच्या झाडातलं तर त्याच्यापासून खसखस मिळते. तर असे हे 2 ह्याचे भाग आहेत. त्यामुळं आफूमुळं खसखस पिकवायला बंदी आहे. हा घटक या ठिकाणी महत्त्वाचा आहे. आणि विनोदाचा भाग म्हणजेच त्या भागामध्ये जे याच्यावर होणारा जो प्रादुर्भाव बघितला आपण, इतर प्रादुर्भाव ठीकच आहे, मात्र पोपटांना आफू जास्त आवडते म्हणून बऱ्याच वेळेला पोपटं झिंकताना त्या ठिकाणी दिसतात किंवा पोपटांचा मृत्यू झालेला त्या ठिकाणी दिसतो. हा विनोदाचा भाग सोडा. मात्र आपल्याला या अनुषंगानं एक नवीन विषय समजला असेल की खसखस खायला परवानगी आहे, मात्र पिकवायला त्याला बंदी आहे किंवा त्याला परवानगी लागते. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला निश्चितच त्या ठिकाणी सांगा. नवीन विषय, अशाच प्रकारचे विषय आपल्याला सुचतील तर ते सुद्धा सांगा. आपल्या सूचना मांडा. पुन्हा एकदा जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. पाहत राहा गाळी इतिहास.